नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तुमचं खूप खूप आभार बघितल्याबद्दल. चला तर मग व्लॉग स्टार्ट करूया. छोटे कणात नाहीच आहे, पण पाण्याच्या मारायलाच गेलो नाही मी. बस एवढेच आहे. तेवढंच आहे, दुसरं नाही आहे. नाही. पाणीच चालू होतं ना आता 1 महिन्यापासून. तर राखी आता राखीच्या 8 दिवस पुन्हा जाणं नाही होत. त्यांना म्हणत घेतो तर कानातले घेतले ठीक नाही, पण राखीने येते नाही. 25 आहे, 20 रुपये येणे, हे 20 रुपये येईन, हे 20 रुपये येईन. आता ते मग तरी टायमावरती येईन 30 रुपये, हे 40 रुपये सांगायचे, 30 रुपये तुम्ही भरपूर डिझाईन आहे. अशा पा काकाजी, अशा रुद्राक्षच्या नाही का, छोटी छोटी येते रुद्राक्ष. येते तुम्ही सोमवारी की नाही याल पुढच्या येईन ना, सोमवारी येईन, पण लेटिंग येईन मी. माझ्या सोमवारचा दिवस जो आहे ना, कमीत कमी 10-11 वाजून इथे आले. रविवारी याल, शनिवारी येईन, शनिवारी याल ना? पुन्हा सोमवारी येईन. सोमवारी इकडेच घुमायचं आहे मला, पोहायच्या राखीच्या दिवशी. राख्या बघितल्या, अजूनपर्यंत राख्या म्हणजे घेतलेल्या, नंतर दाखवतेच मी तुम्हाला. आणि बघा, पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, पण थोडीशी दोडके होते. हे बघा, थोडीशी दोडके होते, दोडक्याची भाजी करते. पानकोबीची भाजी केलेली बघू शकता. सगळं स्वयंपाक झाला, सगळे कामं झाले, फक्त आंघोळी राहिल्या आहे. आता आंघोळ करायची आहे. तरी जास्त होते त्या, पाहिजे का नाही? लवकर लवकर कर, भूक लागली. अभ्यास करते ना तू? एवढा अनोखा पल मला केव्हा पाहायला भेटन बा, म्हणून कॅप्चर करून राहिली मी. आणि इकडे एक टीव्हीत का आचलचे भांडे घासणं झाले आहे. आता सगळं अन्न काढून ठेवते. आम्ही चाललो आता पोस्टामध्ये राख्या कुरिअर करण्यासाठी. आणि आता दरवाजाला कुलूप लावणं चालू आहे. जेवण खावण सगळं झालं आहे. आता निघत आहो. आणि वेळेवरच पाणी येऊन राहिला. पाणी थांबलं आहे थोडंसं. मला राख्या कुरिअर करायच्या आहे, म्हणून आम्ही पोस्टामध्ये चाललो. थोडंसंच दूर आहे घराजवळून पोस्ट. बघू शकता, हे तिघे जण मस्त पुढे 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 होऊन राहिले. आणि हे बघा, गाळण किती साचलं आहे. चांगलाच पाणी झालं आहे. आता झालेलं आहे आमचं काम. आता आम्ही चाललो घरी. आणि बघा, किती सारे फुलाचे झाडं आहे. छान फुलांचे झाडं 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 झाडं. चला, आलो आम्ही पोस्टातून घरी. आणि मी येताना पुदिन्याचं झाड आणलं, तिथे भेटलं मला. बाबांनी छान लावून पण दिलं ते झाड. झालेले आहे सगळे कामं, सगळे शूट पण झाले आहे. ढोकळा केला, काय म्हणतात, नारळाची बर्फी केली, खोबऱ्याची. आपण नारळाचं चव, ओला नारळाचा जो चव असतो ना, 2 नारळ घरी होते उरलेले, ते मिक्सरमधून छान बारीक केली. आणि त्यांची एक रेसिपी शूट केली, नारळाच्या वड्या. आणि कुकिंग चॅनलवर अपलोड करेनच मी. आणि नक्की जाऊन चेक करा तिथे. ढोकळ्याचं शूट केलं, नाश्त्याला घरी केलेलं ढोकळ्याचं शूट केलं मी. आणि
सगळं झालं, जेवण खावण झालं, सगळं झालं. आता पोस्टातून वगैरे आलो, आराम केला थोडासा आणि आता काम संध्याकाळचे. तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. सो प्लीज सपोर्ट करा. बाय.